मॉर्निंग. आज आपण बघणार आहे ए आणि एन याचा यूज. आता याची यूज कशी आहे ते आपण बघू. मागच्या व्हिडिओत आपण ग्रामर मध्ये काय बघितलं होतं की वॉवेल आणि कॉन्सोनंट त्यांच्याबद्दल बघितलं होतं. ह्याच्यात पण तेच आहे, फक्त काय वॉवेलचा यूज करायचा आपल्याला. वॉवेलचा यूज करून तिथे ए आणि एन हेच लावायचं आहे. मुलांना हे खूप कन्फ्यूज होते, पण आपण या व्हिडिओमध्ये त्यांना सोप्या पद्धतीने सांगणार आणि त्यांचं पूर्ण कन्फ्युजन क्लिअर करणार आहे. तर तुम्ही बघा. आता ABCD मध्ये टोटल वॉवेल किती आहे ते मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. टोटल वॉवेल किती आहे? 5 आणि ते कोणते कोणते ते पण सांगितलं होतं. कोणते? A E I O U. इथे लिहून घेऊ आपण. A E I O U. आता आपल्याला ए आणि एन हे शिकायचे. कुठे वापरणार ते त्याच्या आधी तुम्हाला काय मॅडम वगैरे काय सांगत असणार की जिथं वॉवेल असेल त्याच्या आधी एन लावायचं हे. पण ते तसं नसते. रूल काय आहे, आता वॉवेल आहे वॉवेलचं ते हे येऊ दे किंवा नको येऊ देऊ, पण त्याचा साऊंड जो असतो, साऊंड या वॉवेलचा जो साऊंड असतो त्याच्याने तिथं ए आणि एन हे आपण लिहितो. तर आता ए चा साऊंड काय आहे? ए ई ए आय ई ओ आणि यू अ. ठीक आहे. आता हे जे साऊंड आहे ह्याच्यावरूनच आपण पुढचे गणित आता सॉल्व्ह करणार आहे. ते आपण बघूया. आता ऍपल आहे. ऍपल मध्ये ए चा साऊंड काय आहे? तर ए ऍपल ए ए ए. आता ए आलाय, मग तिथं ए येणार का एन येणार? तर एन ऍपल. आता कॅटचा सी चा साऊंड काय आहे? तर कॅट. ठीक आहे. तर मग क हा वॉवेल आहे का? तर नाही. मग आपण इथं काय येणार? अ कॅट. आता युनिव्हर्सिटीचा यू काय आहे? युनिव्हर्सिटी यू. मग त्याचं साऊंड काय आलं पहिला? तर यू. मग यू हा वॉवेल आहे का? तर नाही. मग आपण इथे लिहिणार अ युनिव्हर्सिटी. आता अम्ब्रेलाचा यू चा साऊंड काय आहे? तर अ आहे. अ हा अम्ब्रेलाचा साऊंड आहे. तर अ हा वॉवेल आहे. मग इथं काय येणार? एन अम्ब्रेला. हॅटचं एच चा साऊंड काय आहे हॅट मधला? तर एच चा साऊंड आहे ह. आता ह हा वॉवेल आहे का? तर नाही. मग अ हॅट अवरचा एच चा साऊंड काय आहे? तर अ हा वॉवेल आहे. मग आपण काय लिहिणार? एन अवर. युनिटचा साऊंड काय आहे? युनिटचं यू चा साऊंड काय आहे? तर युनिटचं साऊंड आहे यू चं साऊंड आहे यू. ठीक आहे. मग आता हा वॉवेल आहे का? तर नाही. मग आपण इथे ए लिहिणार. आता मॅन मध्ये एम चा साऊंड काय आहे? तर म. मग हा वॉवेल आहे का? तर नाही. मग इथे येणार अ मॅन. गर्ल. मग जी चा साऊंड काय आहे? ग. मग ग हा वॉवेल आहे का? तर नाही. मग इथे येणार अ गर्ल. आऊल. ओ चा साऊंड काय आहे? तर अ. मग इथं काय येणार? एन आऊल. हॉनेस्टचा साऊंड एच चा साऊंड काय आहे? तर ह. एक मिनिट. हे बघा, आपण हॉनेस्ट वाचतो पण त्याला खरं म्हणजे ऑनेस्ट असं वाचतो आपण. ऑनेस्ट. मग इथं जो ऑनेस्ट आहे ऑनेस्टचा साऊंड अ येतो. ऑनेस्ट अ. मग आपण ऑनेस्ट मध्ये अ हा वॉवेल आहे. मग इथं लिहिणार एन ऑनेस्ट
बसचा काय साऊंड, बीचा साऊंड काय आहे तर ब ब ब हा वावल आहे का तर नाही, अ बस. आता मी एवढे तुम्हाला गणित समजून सांगितले आहे. आता हे जे 2 गणित आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये हे बघा एवढे मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितले आहे समजून. त्यापैकी जे 2 एक्झाम्पल आहे ते तुम्ही कमेंट मध्ये मला लिहून नाही का पाठवा. बघू तुम्हाला किती समजले. तर पुढचा पाठ बघण्यासाठी थँक्यू.